काय झालं, नवीन नवीन मी गेलो सासरवाडीला. सासरवाडीला गेलो आणि म्हणलं आपलं जाऊन माघारी लवकर यावा. लय पाहुण्याने आग्रह केला, मामीने बिन मामाने आग्रह केला. ते मग म्हणलं आता राहा म्हणल्यामुळे आता नवीन होतं म्हणून राहिलो. सकाळी उठलो, आंघोळी केली. आता आंघोळी केल्या, आता केसही नीट व्यवस्थित भांगी पाडण्यासाठी मी मागितला मेहण्याला कंगवा. कंगवा आता आपल्या नवीन ठिकाणी आपल्याला काय माहिती कुठे कंगवा ठेवते आणि कुठं आरसान काय आहे, तिच्या मानाला विचारलं. मेवना बी केवढूच आहे, एवढूसा मेवना. होय बाई. हा, तेवढाच होता ना ते, केवढा होता, तेवढाच होता, एवढूच होता की. एवढंच होता का? त्याला म्हणलं बार काय आपलं, त्याला मागाव कंगवा. तर त्याला गेला लुटू लुटू चलत गेला आणि कसला द्याला ते कंगवा त्यानं, ही फणी नका, ही फणी कंगवा म्हणून. अरे म्हणलं असला कसला कंगवा? म्हणलं हा, असलाच कंगवा आहे, आम्ही ह्यालाच विचारित आहो. म्हणलं मम्मी बी? म्हणले हा, मम्मी पप्पा आमच्या सगळेजण ह्यालाच विचारित ह्या कंगव्याला. जमलं गड्या, म्हणलं आता काय बोलावं आता लहान लेकराला, काय नाही. मग ती का ही कंगवा असल्यामुळे मग म्हणलं आता काय ह्याला विचारावं म्हणून आपला आता अहो कसला का होईना तुम्हाला, त्याला दादा कांगव्याला बी दातच आहे तर ह्याला बी दातच आहे आपण ही की. फणी आहे की ती फणी. खिशात बी बसते की हे घेऊन आता कुठे गेला. खिशात घेऊन फिरू का आता या फणीला? काय माणसं आहे तुम्ही, काय नाही. अहो दातच आहेत की त्याला पण त्या कांगव्याला. अहो ह्याला बी दातच आहे तर त्याला बी दातच अहो, आहे तो. ही पण ही कंगवा ही फणी आहे, ह्याच्यात फरक कळतंय का? अहो मालक ह्याच्यात कोंडा लिका तर ह्याच्यातून निघत अहो आहे. ते निघत आहे पण मला कंगवा पाहिजे ना, मी कंगवा वापरतो, मला कंगवा द्यावा लागेल की का फणी? वा झाले असलं तर फणी बी निघतं आणि किती खेळ सगळं. वा हुशार आहेत तुम्ही. मग तुमच्याकडे वालिका जास्त झाल्यात नाही की त्याच्यामुळे तुम्ही फणी वापरता सगळेजण. मला दिसता राहिले तुमचा, म्हणून कुठं दाखवत वालिका झाल्यात डोक्यात म्हणून. हा, आणि आम्हाला काय? सांगायला आणि नसलं फणी देता, कंगवा वापरता कंगवा हे असला मोठ्या राताचा. काय माणसं आहे तुम्ही, नवं माणूस आलं तर तसंच ते डोक्यात मी शेवट माझ्या हाताने असं सरळ सरळ केलं होय. बाद झालं आम्हाला. राहू द्या मला आता, काय कंगवा नाही काय घ्यायच्याकडं. आणि दिलं ते आपलं एवढं मिळालं आलं ते, मग त्याला खरं सांगितलं पण त्याला सगळेजण ह्यालाच विचारित मग. त्या मेवण्याचं. एवढं एवढं जाता पण त्याला सगळं खरं सांगितलं की सगळं म्हणलं सगळ्याच विचारित मला ह्यानं, आमच्याकडे हेच ह्यालाच विचारित. शिकून तिकून काय झालं, आता निघाला आता गावाकडं आमच्या. तर लगेच मेवना एवढूसा मेवना लागला हो महाग. दाजी दाजी मला द्यायचे, मला द्यायचे गावाला, मला द्यायचे ताईकडे, मला द्यायचे भेटायला. चल बाबा म्हणलं, आता काय आता बारीक आहे, चला म्हणलं. तर गप तरी बसन गाडीमध्ये, हिथून तिथून गाणं एकच, कोणतं गाणं? दुसरं नाही. एकच जणू का कॅसेट मध्ये गाणे भरले तसं एकच गाणं. गाणं बी कोणतं, लाडाचा जावई आलाय सासरवाडीला, लाडाचा जावई आलाय लाडाचं सासरवाडीला. काय हो ना, मग मला ती राग आली ती फणी दिलेला आणि त्याच्यातून मत लाडाचा जावई आलाय सासरवाडीला, लाडाचा जावई आलाय सासरवाडीला. माझ्या डोक्यात घुमायला म्हणलं आता काय करा, फणी दिली ती दिली पण अजून चिडवण्या सगळं काम करा. आता ही बारीक हुडूस आहे त्याला काय आता समज नाही, पण मला नाही आता काय गप्र बाबा गप्र बाबा नको र गाणं म्हणू माणसं नाव मग तो जोरात जोरडायला की मग आता काय बोला, त्याला सबक बी लावाय ना माणसात आणि काहीच नाही. अजून लाडाचा मेवना, अजून तिथे गेला बरीला सांगायचं पण अजून काय मला दाजीने हाणलं म्हणून. त्याच्यामुळे म्हणतो काय म्हणायचं आपलं कानाला असे बोट लागले तर तितकं ते अजून म्हणतो तसं का बोटाला घाला का गाणं आवडलं गेलं का? गाणं हो आवडले म्हणलं आवडाले. असं मेवण्याचं काम तुमच्या, लय नाद राहील माझा भाऊ. आमच्या मेहण्याचं काम आणि तुमच्या भावाचं काम. हो हुशार आहेत तुम्ही. चांगलाच आहे माझा भाऊ. हो, आहे गाणं म्हणायला आणि फणी देतो, फणी विचारायला फणी अहो का पाय फणी म्हणतो आम्ही सगळेजण याला ती चिरताव. काय माणसं काय अवघड आहे बाबा, अवघड आहे. पण त्यांना घरच्याला तरी कळावं की बाबा पोर कंगवा मागितलाय, मग कुणी एवढ्या कुणी ऐकलं नसेल का बरं की फणी मागायला जावं मग. हा, त्याला आणलं आपलं ते डबा, तेलाचा डबा, फणी पिणी ते तुम्ही म्हणते खिशात ठेवायला जमते. तुला कांगव्यातल्या फणीतला फणीतला फरक कळत होता का नव्हता? आता कळत असं मी सांगितलं म्हणून. आधी कांगवा फणी कांगवा मला हीच घेऊन येत असं बाजारातून, कांगवा द्या मला अगं पाय ती बघ ना विकणार सुद्धा तोंडाला बघत असेल कांगवा मागित फणी घेऊन अगं बसता का आता बस झालं की. हो, तुम्ही बाजारात तुम्ही कांगवा म्हणून फणीच घेऊन जात असाल.